हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा चला आम्ही निघालो आहे आज ठोसेघर धबधबा बघण्यासाठी. तर आम्ही गाडीवरून आता येऊन पोचलो आहे ठोसेघरमध्ये, कारण खूप सारा पाऊस होता. बघा मुक्ता कसे रेनकोट घालून वगैरे बसले आहे. आणि खरंच अशा पावसामध्ये असं काहीतरी मस्त असं गरम गरम खायचं होतं म्हणून आम्ही घेतली कांदा भजी. तर बघा पूर्ण आम्ही भिजलेलो होतो. खरंच खूप छान वाटलं आणि मस्त ती गरम गरम भजी, मस्त खेकडा भजीसारखी छान भजी होती. तर त्याच्या मस्त ताव मारला आणि तिकडून खाऊन नंतर आम्ही परत पटकन निघालो तिकडून. नंतर आम्हाला पूर्ण धबधबा बघायचा होता आणि पाऊस तर एवढा होता, म्हणजे कंटिन्यू तिथं पाऊसच असतो. आम्ही तर फर्स्ट टाईमच गेलो होतो, पण खरंच खूप छान वाटलं. एवढा छान मोठा धबधबा आहे, खरंच खूप छान आहे. आणि पावसामध्ये असं मस्त काय तर खाऊन नंतर म्हटलं नाही का निघूया. तर आता आम्ही इकडून निघालो. तर आता आम्ही तिथं तिकीट वगैरे घेतली फौजीने. तर आम्ही आता चला स्टार्ट केलं पिकनिक पॉईंट आमचा बघण्यासाठी. तर चालत चालत आता बघा छत्री घेऊत, कारण पाऊस होता, मुलांना रेनकोटच घातले होते, कारण कंटिन्यू पावसामध्ये काय करणार. तर माऊली बघा. तर चला बघा सगळेजणी आम्ही आता निघालो होतो चालत चालत. तर आम्हाला पहिले असे दोन धबधबे आहेत, एक छोटा म्हणून आणि एक मोठा म्हणून. तर त्यांनी खरंच खूप छान आहे. असं मोठ्या धबधब्याला छोटा धबधबा म्हणून नाव दिले आणि छोट्या धबधब्याला मोठा धबधबा म्हणून. तर आम्ही बघा आता इकडून असा आता हा बोर्ड लावला आहे की तुम्हाला कुठं जायचं आहे स्टार्टला, नाही का. पहिला धबधबा बघायला जायचं आहे की म्हणजे छोटा बघायला जायचं आहे की मोठा बघायला जायचं आहे. तर चल आम्ही पण आता बघितला तिथं, नाही का, कन्फर्म काय करावं. तर आम्ही मोठा धबधबा बघण्यासाठी गेलो, की आम्हाला वाटलं मोठा म्हणजे तिथं छान, म्हणजे असं मोठा धबधबा असेल बघण्यासाठी. तर आम्ही तिकडून नंतर ना तिकडं गेलो मोठा धबधबा बघण्यासाठी. तर चला इथून आमची सफर स्टार्ट झाली. तर तिथं म्हणजे असं जंगलसारखं आहे ना, असं खूप छान. तर तिथं असं वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चिमण्या वगैरे. तर आमच्या सातारा जिल्ह्यामधला तर हा खरंच खूप छान असा मोठा धबधबा आहे. तर मुलं बघा. तर आम्ही असं मस्त एन्जॉय असं करत करत मस्त असं पावसामध्ये भिजत भिजत एन्जॉय करत करत चला निघालो होतो पुढं. तर इथं काय काय असं म्हणजे वेगवेगळ्या चिमण्या वगैरे आहेत, असं त्यांनी तिथं बॅनर लावून ठेवलं. पण असं पावसामध्ये कुठलेही पक्षी प्राणी नाही येत, नाही का असं बाहेर. तर इथे बघा हा बॅनरमधले काळा काय आहे हा, काहीतरी काळा टोप काय तर होता हा पक्षी ते. तर ते म्हणजे ते फक्त लिहिलेलं बघितलं आणि आम्ही तसंच सरळ पुढे निघालो, नाही का. आम्हाला उत्सुकता एकच होती की आम्हाला धबधबा बघायचा होता. तर त्यामुळे एकदम नाही का. आणि आम्ही जिथून चालत होतो असं खालीपर्यंत असा खोल असा धबधबा होता. पण तिथं इतकं म्हणजे आवाज येत होता नाही का, आवाज धबधब्याचा खूपच असा मोठा. तर इकडून बघा आता तर आम्ही त्या मोठ्या धबधब्यासाठी तिथे येऊन पोहोचलो. तर हे पाठीमागे दिसते तो धबधबा. खरंच खूप असा छान मस्त असा धबधबा होता, नाही का. तर थोडंसं नाही कसं म्हणजे शूटिंग करायची पण खूप भीती वाटत होते. असं फोन वगैरे असं एकदम दरी असं. इकडं बघा इकडे एक छोटा धबधबा आहे, इथे एक आहे समोर असा. हा बघा बघण्यासारखा व्ह्यू इतका सुंदर वाटत होता. आणि हे बघा धबधब्याच्या बाजून असे नाही का व खालून असे येतो धुके धुके असे धुके येत होते. नंतर ना खरंच खूपच छान, किती गर्दी होते असल्या पावसामध्ये. खरंच आम्ही पण नाही का फोटो वगैरे काढण्यासाठी सगळ्यांची अशी गर्दी होती नाही का त्या पॉईंटमधून असं पाठीमागे धबधबा वगैरे दिसत होता पाठीमागे. तर मग आम्ही तिथूनच स्टार्ट केली नाही का फोटो बिटो काढण्यासाठी. तर बघा काही मुलांनी तर रेनकोटच घातले होते, त्यांनी काय रेनकोट वगैरे नको म्हटलं काढाय मुलांना. आम्ही तर काय मस्त असं एन्जॉय केलं. मी तर मस्त पूर्ण पावसामध्ये असे भिजले होते. खरंच खूप छान. मुलं तर असे पूर्ण गारडले होते थंडीमधून, नाही का. पण नंतर आम्ही तो धबधबा बघितला हा मोठावाला, की नंतर आम्ही मग छोट्या धबधब्याकडे निघालो. तर मग तर आमची रेनकोट घालून असली मस्त चालत होतं एकदम. टोपी बिपी घालून असं तिला दिसत आहे का तरी पुढचं अशी करू, पण असं नाही का. फिरण्याची उत्सुकता असते. पप्पा आता सुट्टीवाला की एन्जॉय करायचं नाही का, आम्ही पिकनिक पॉईंट वगैरे म्हणून खूपच अशी उत्साहानं ती निघाली होती. हा मोठा धबधबा बघून मी आता छोटा धबधबा बघण्यासाठी तिकडे साईडला निघालो होतो, कारण त्याला असे दोन रोड होते. आम्ही पहिले तिकडून निघालो. तर आम्ही पहिला बघितला तो छोटा धबधबा. तर मोठा धबधबा बघून झाला की आम्ही इकडं आता फिरलो. तर आम्ही निघालो होतो छोटा धबधबा बघण्यासाठी. तो बापरे ओ खूपच मोठा तो तर धबधबा. चला आता आम्ही बघूया. खरंच खूप छान आहे. तुम्हीही नक्की बघा आणि कमेंट्समध्ये पण नक्की सांगा हा तुम्हाला आमचा कसा वाटला सातारा जिल्ह्यातील ठोसेघर हा धबधबा. हा आणि आपण माहिती आहे न्यूजला वगैरे बघतो धबधब्यामध्ये नाही का, पावसाळ्यामध्येच असा मस्त वाटतं धबधबा वगैरे बघण्यासाठी, कारण पावसाळ्यामध्येच धबधबे बघण्यासारखे असतात. तर एक गोष्ट म्हणजे कारण भीती पण वाटत होते असं न्यूजला नाही का, ते एक पूर्ण फॅमिली वगैरे गेली पाण्यामध्ये तर खूप अशी भीती पण वाटत होते.
तर आम्ही नंतर नाही का मग आम्ही आता छोट्या धबधब्याच्या असं जवळ पोचत होतो. तर मुक्ता बघा कशी बघते वरती. तर मी म्हटलं मुक्ता हाय कर. आम्ही आता खूपच पाऊस येत होता. मी अशी भिजत भिजत असे नाही का म्हटलं चला तुम्ही एक छत्री त्यांनी पकडली मुलांना रेनकोट. मी तर म्हटलं अशीच होती नाही का म्हटलं चला आम्ही बघूया तरी धबधबा नक्की कसा आहे तो नाही का. अशी खूप उत्सुकता राहिली. तो तर छोटा धबधबा बघितला ना. हा धबधबा इतका असा जवळून नाही का असं खूप छान असं ताराचं वगैरे हे करून घेतले आणि खूप असा मोठा खरंच खूप असा मोठा धबधबा आहे बघा. इथून मग थोडासा दिसत होता साईडला पण नाही का वल्ल पण होतं. मग हा स्लोली चालत चालत मी व्हिडिओ करत होते कारण चिखलामध्ये घसरले बिसर तर स्लिप होणार ना मी. म्हणून म्हटलं चला नाही का हळूहळू चालत चालत व्हिडिओ करूया. तर आम्ही आता त्या धबधब्याच्या एकदम असं जवळून पोचलो होतो. तर आता बघा लेटेस्ट आम्ही आता जाणार आहे मोठा धबधबा बघण्यासाठी. तर माऊलीचं यांचं तर चाललं होतं स्टार्टमध्ये नाही का कधी एकदाशी बघून होतोय आमचा धबधबा, कधी बघून होतोय, कधी बघून होतोय. तर म्हटलं चला चला आम्ही जाऊया पुढं. तर आता बघा आपल्याला पावसामध्ये खूपच पाऊस येत असेल तर थांबायचं असेल तर काही तर विश्रांतीसाठी तो काही छोटंसं असं एक त्यांनी सेड केलेलं आहे. खूपच छान असं नाही का थांबू वाटलं जर आपण तिथं थांबू शकतो तिथं नाही का. मग तेही बघितलं आणि आम्ही मग नंतर तसंच स्टार्ट पुढं केलं जायसाठी. इकडून असे स्टार्ट खाली खाली आता तिथून आपल्याला सीधा खाली जायचं तर पूर्ण म्हटलं चला बघूया आम्ही पूर्ण खाली असं नाही का धबधबा आहे कसा कसा आहे बघूया. तर चला तर इथं बघा असं आम्ही येऊन आता पोचलो होतो इकडे. तर हे बघत होते इथून खूप असं चिखल वगैरे होता आणि इथून आम्हाला शॉर्टकट नसं जायचं होतं पुढं तिकडून नव्हतं जायचं. तर म्हटलं चला या चिखलामधून मग आम्ही झालो. तर इथे बघा आम्ही मेन पॉईंटला इथे पोचलो धबधब्यापाशी. खरंच बघा किती गर्दी पण आहे आणि या झाडामधून दिसते थोडासा व्हिडिओ इतका मोठा असा धबधबा. बापरे मला बघूनच इतकी भीती वाटत होती. एवढ्या दूरनं पाणी असं त्या धबधब्याचं इतक्या दूर असं उडत होतं एवढा मोठा. आणि काल थोडा पाऊस पण खूपच असं जास्त होतं त्यामुळं असं शांत पाणी नव्हतं नाही कसं गढूळ पाणी पण. आणि धबधबा असं इतकं असं म्हणजे ही झालेलं ना पूर्ण बघा अशा त्या लाटा बिटा बघून इतकी भीती वाटली मला. म्हणजे बघायला आले धबधबा पण असं नाही का सगळी बोलले असं पुढं जाऊन बघ. म्हटलं मला तर नाही बघायचं मी इथूनच बघते. बघा ना ते तुम्ही असं बघितलं तर असं कसं वाटतं नाही का. तर एवढ्यामध्येही काय काय मुलं मुली बापरे बघा ते पुढे एक मुलगी उभी एवढ्या पुढं जाऊन ते नाही का फोटो वगैरे काढत होते. बापरे मला तर खूप भीती वाटली. मी तर काही पुढं नाही गेली. मी आपली दूरनंच नाही का शूटिंग केलं. म्हटलं ठीक आहे मला म्हटले फौजी चल पुढं. मी काही येत नाही तुम्ही जावा मुलांना वगैरे न्या बघा मी काही नाही येणार आहे. सगळ्या लेडीज लोक नाही का असं घाबरल्या का होतं की केवढा मोठा असं बघितलं. बघा त्या पाण्याच्या उसळा पण किती अशा उंचावरती उडते ते पाणी. एवढं जेवढं खाली उडते असं वरती उडल्यामध्ये पुढचा धबधबा पण दिसत नाही आहे. तर तिकडून नंतर आम्ही आलो वरच्या साईडला कारण त्या धबधब्याच्या वरच्या साईडला असा रोड होता. तर तिथूनही आम्हाला धबधबा बघायचा होता. तर आम्ही लेटेस्ट मग तिकडून म्हटलं नाही का वरच्या साईडून पण बघावा कसा आहे तो धबधबा. तर येऊन मग आता तिकडच्या साईडनं वरती चालत आलो. मग थोडं असं करून नंतर ना मग वरच्या साईडनंही तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते कारण तिथं पुढं जाऊन मी काही शूटिंग केलं नाही कारण मला खूप भीती वाटत होती. तर मी इथून आहे ना वरच्या साईडनं खूप असं व्यवस्थित दिसते. तर मी इकडून तुम्हाला आता शूटिंग दाखवते मी कसं कसं केलं. तर बघा ही आहे त्या धबधब्याची वरची साईड आणि हा एवढा मोठा धबधबा आहे त्याला दिलं आहे छोटा धबधबा म्हणून नाव. खरंच मी तर असं ऐकूनच नाही का मला असं खूप असं आश्चर्य वाटलं. तर आम्ही तिकडून नंतर पुढं गेले तुम्हाला तर चला बघा चिखल वगैरे इतका बापरे पूर्ण राडाच. तर हे बघा लेटेस्ट आता मी येऊन इथं पोचते. आणि आता बघा असं म्हणजे असं झाडांच्या मधून नाही का थोडंसं पाणी हे चिखल वगैरे होतं तर त्यातूनच मी मग असं पटकन पुढं गेल्यानंतर ना मग असं एकदम असं ग्रेलगत असं असं हे होतं उंचावरती त्याच्यामधून असं बघायचं होतं. असं तिथे पण खूप असं नाही का सेफ्टीसाठी खूप असं छान आहे असं ग्रेल वगैरे. नंतर ना नाही का असं तिथं तर लोखंडाचे खांब वगैरे. तुम्हाला आमचा नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा हां. आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.